नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. की आता विचार करत असते, अवंतिका तिची समजूत काढत असते. जानकी म्हणते असं कसं, एवढी मोठी गोष्ट आहे, लपवालपी करून किती वेळ लपवणार आहे, कधी ना कधीतरी कळणार म्हणजे कळणारच. आजच आईंना कळालं असतं. सौमित्र भाऊजी ऐश्वर्या आणि सारंग भाऊजीच्या केसची स्टडी करत बसले होते रात्रभर. तेव्हाच आईने लॅपटॉप उचलला होता. कशी मिळेल यासाठी रात्रभर प्रयत्न करत होते. डोळा लागला आणि लॅपटॉप सुद्धा उघडा तसाच होता. आई लॅपटॉप हातात घेतला. आईंनी लॅपटॉप बंद करण्यासाठी. आई आता लॅपटॉपवर काय स्क्रीन आहे हे बघणार. तेवढ्यात काय मी जोरात ओरडले आणि सौमित्र भाऊजींना जाग आली. सौमित्र भाऊजींनी आईंच्या हातातून लॅपटॉप जर घेतला नसता तर सौमित्र भाऊजींना कळालं असतं की नेमकी काय चाललंय इथे. सौमित्र भाऊजींना काहीच उत्तर देता आलं नसतं. आईने विचारलं असतं की नेमकी काय चाललंय सौमित्र, हे काय. थोडक्यात सगळं बचावलं, नाही तर सकाळीच आईला सगळं काही कळालं असतं. अवंतिका आणि किती वेळ लपून राहणारी या गोष्टी. अलर्ट झाले, पटकन आईंच्या हातातून मोबाईल घेतला म्हणून थोडक्यात वाचलो. लॅपटॉप उचलला, नाही तर आपण आज संकटात असतो. आईंना कळणारच आहे, पण जितका उशीर होईल तितकी गोष्ट चांगलीच आहे ना. इतकी भीती वाटली अवंतिका, माझा श्वास अडकला होता अक्षरशः. आईंना काहीच कळालं नाही आणि थोडक्यात आपण बचावलं. तर आई आणि शर्वरी वंशनची खूप खूप चिंता लागून राहिली आहे. हे सगळं कळल्यावर कसं रिॲक्ट करतील, त्यांच्या पुढे काय सिच्युएशन येईल, मला काही कळतच नाहीये. ते का म्हणते, वहिनी स्वतःला सावरा ना तुम्ही, आधी स्वतःला सावरा, मग आपण त्यांना सावरू शकतो. जी सिच्युएशन आहे ना आपल्या पुढे, याच्यामध्ये आपल्याला खंबीर राहायला हवं. एवढं तर कळतंय ना बहिणी, मग प्लीज स्वतःला सावरा. शर्वरी समोरून तयार होऊन छान अशी येत असते आणि अवंतिका आणि जानकी तिच्याच बद्दल बोलत असतात. आता वंशनला जर विक्रांत भाऊजींबद्दल कळालं तर काय अवस्था होईल किंवा सांगायचं कसं. क्षणी त्यांना कळणार तेव्हा त्यांचं जग उद्ध्वस्त होणार, यात काही शंकाच नाही. हे तुमच्या गँग मधली तिसरी मेंबर दिसत नाहीये, कुठे आहे ती. जानकी आता शर्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. अवंतिका तू खूप घाबरलेली असते. सेवा करायला लावली होती ना माझी, मला कॉफी हवी म्हणून तिला शोधतीये मी. मला कॉफी पाहिजे. देणार आहे का कॉफी की कसं करू मी, म्हणजे मला काही कळेल का. की म्हणते वंश कॉफी हवी आहे ना, तुम्ही हॉलमध्ये बसा, मी 5 मिनिटात तुम्हाला कॉफी आणून देते. झालंय का एवढे टेन्शन मध्ये काय तुम्ही, नक्की काय झालंय तुमच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन कसं आहे. एका मिनिटात शर्वरीने यांना प्रश्न विचारलेला असतो. आता ह्या अजून घाबरतात. झालंय की काही लपवण्याचा प्रयत्न करताय, नक्की काय झालंय कळेल का मला. आता काय बोलावं काही सुचत नसतं तिला. ती पटकन दुसरीकडे बघून घेते, जरा सावरते स्वतःला आणि मग म्हणते, शरुताई काय लपवणार तुमच्यापासनं. प्रत्येक वेळेला असं का वाटतं आम्ही काहीतरी लपवतोय ना, मला हेच कळत नाहीये बघा. की म्हणते हो ना शर्वरी वंश, तुम्ही काळजी करू नका, आम्ही काही एक लपवत नाहीये. तुमच्यापासून लपवावं असं काही आहे का, तुम्ही सांगा बरं. पण काय बनवायचं त्याचाच विचार चालला होता, दुसरं काय काही नाही बघा. काय म्हणते, तुम्हाला कॉफी हवी आहे ना, तुम्ही बसा ना हॉलमध्ये, मी 5 मिनिटात कॉफी आणून देते, तुम्ही जा बरं. अरे आता गेलेली असते हॉलमध्ये बसायला. आता जानकी तिला कॉफी देणार असते. अवंतिका आणि जानकी जरा रिलॅक्स होतात. अजून कसे आले नाही याचं टेन्शन आलेलं असतं. आता काहीही करून शर्वरीला सांगायचं असतं, कारण किती वेळ लपून ठेवणार एवढं मोठं सत्य. त्यात काय आता सौमित्र आणि ऋषिकेश आलेलेच असतात. जानकी म्हणते मी पाणी घेऊन येते. जानकी आता पटकन पाणी आणण्यासाठी गेलेली असते. की आता पटकन पाणी आणून देते दोघांना सुद्धा. त्याला कोर्टात काही कळेल का, मिळाली ना बेल, रिजेक्ट झालीये, बेल नाही मिळाली. काय, हो बेल रिजेक्ट झाली आहे. डेड बॉडी सकट पकडलं गेलंय, त्यामुळे बेल मिळणं अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे. मी तुला म्हटलं होतं ना वहिनी, बेल मिळणं सोपं नाहीये आणि अशा केसेसमध्ये तर बेल मिळतच नाही. तिच्या डिक्कीत डेड बॉडी होती वहिनी, जोक नाहीये हा. इतक्या सहजासहजी सुटणं तर त्याहूनही अवघड आहे. का मोठा गुण आहे, जरा विचार कर तू, म्हणजे तुला कळेल. गाडीच्या डिक्कीत डेड बॉडी मिळतीये आणि दोघं सुद्धा तिथेच ऑन दी स्पॉट आहे. कशी सुटणार ते, कशी त्यांना बेल मिळणार. कोणता काहीतरी मार्ग असणार आहे ना. जानकी आपल्याकडे काहीच मार्ग नाही आणि आता हे मान्य करायला लागणार आहे. जी प्रोसिजर चालली आहे त्या प्रोसिजर प्रमाणेच आपल्याला चालायला लागणार आहे. ऐश्वर्या आणि सारंग यांना सोडवण्याचा विचार करूच आपण, त्याबद्दल काही म्हणणंच नाहीये. आपल्या पुढ्यात सगळ्यात मोठं चॅलेंज काय माहितीये का, विक्रांतराव आपल्यात नाहीये, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. तो आणि आईला कसं सांगणार आहोत हेच मला कळत नाहीये. माझं डोकं तर बधीर झालंय. फार मोठ्याने बोललेलं असतं सुद्धा तीच भीती आहे रे दादा, आता काय करायचंय. जेव्हा शरूला कळेल की विक्रांत भाऊजी या जगात नाहीये, तेव्हा ती काय आणि कशी रिॲक्ट करेल ना, याच मला टेन्शन आलंय. मात्र हे लोक बोलत असतात तेव्हा शर्वरी समोरच असते. आता तर सौमित्र आणि ऋषिकेश तर इतके घाबरलेले असतात, स्टॅच्यू सारखे उभे झालेले असतात. त्यांना कळतच नाही आपण काय करावं आणि काय नाही. बरोबर शर्वरीने सगळं यांचं बोलणं ऐकलेलं असतं. पटकन आता ऋषिकेशला पकडते. दादा मी हे काय ऐकतेय, तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला. असं कसं होऊ शकतं, नाही ना, हे नाही होऊ शकत ना. असं जे काय आता बोलत होते हे खोटं आहे ना, तुम्ही सांगा हे खोटं आहे ना, खरं नाहीये ना. शर्वरी अगदी वेडीपिशी झाली असं नाटक करत असते. अवंतिका जानकी खूप घाबरलेले असतात आणि सौमित्र आणि ऋषिकेशकडे तर शब्दच नसतात. दादा मी काय ऐकलंय हे सगळं खोटं आहे ना, मी काहीतरी विचारतीये दादा, प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ऋषिकेश दादा बोल, तू काहीतरी बोलत होता आता आणि मी सगळं ऐकलंय, आता काहीतरी बोलायला लागणार आहे तुला. तुझे काही बोलला ते मी स्वतःच्या कानाने ऐकले आणि आता हे मी ऐकलंय, त्यामुळे तू काहीच खोटं बोलू नको. जे ऐकलंय ते खरं आहे का तेवढंच सांग. ऍक्टिंग केलेली असते, अशी ऍक्टिंग केलेली असते की खरंच हिचा नवरा मेला हिला माहितीच नाहीये
अशी रडत असते, असा कांगावा करत असते ही की बस. खोटं आहे, विक्रांत या जगात नाहीये, हे खोटं आहे. विक्रांत आहे. विक्रांत फक्त फ्रॉड करून पळून गेला, या जगातच नाही हे असं नाहीये. खरं आहे ना? बरोबर ना? तू खोटं बोलताय, मान्य कर. ऋषिकेश दादा काहीतरी बोला रे, पटकन बोला, प्लीज प्लीज काहीतरी बोला, माझा जीव चाललाय, काहीतरी बोला. सौमित्र दादा तू तरी बोल, तू तरी सांग हे सगळं खरं आहे. प्लीज प्लीज सौमित्र दादा काहीतरी बोल. अगं बहिणी तू तरी सांग, जानकी बहिणी सांग हे सगळं खोटं आहे, दादा खोटं बोलतोय, माझी मस्करी करताय. आता मात्र ऋषिकेश गप्पच असतो अजून सुद्धा. दादा काहीतरी बोल, दादा काहीतरी बोल, फार अशी कांगावा करायला लागलेली असते. तेव्हा कुठे ऋषिकेश म्हणतो जे काही आहे ते आपल्याला मान्य करायला लागणार. विक्रांत राव या जगात नाहीये, ते आपल्याला सोडून गेले आणि हे तुला मान्य करायला लागणार आहे. आता मात्र शर्वरीला ऋषिकेशने स्वतः सांगितलेलं असतं की विक्रांत या जगात नाहीये, तो आपल्याला सोडून गेलाय. आता हिची बोलती बंद झालेली असते. भयानक असा धक्का बसलेला असतो, पायाखालची जमीन सरकलेली असते की माझा नवरा या जगात नाहीये, ही गोष्ट ती एक्सेप्टच करू शकत नसते. त्यात अशी किंचाळलेली असते नाही, आणि पटकन डोक्याला हात लावून खाली बसलेली असते. आता खूप रडत असते, अकाव तांडव करत असते की माझा नवरा या जगात नाही, ही गोष्टच चुकीची, असं होणारच नाहीये. तू कुठे गेला मला सोडून म्हणून जोर जोरात ती ओरडत असते, रडत असते. आता सगळेच तिला सावरण्याचा प्रयत्न करतात, ती कुणालाच हात लावू देत नसते. ती रडत असते आणि फार पस्तावा करत असते. ऋषिकेश तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. शरू ऐक ना, मी काय म्हणतोय, शरू ऐक ना, दादा प्लीज तू तर बोलूच नको, विक्रांत कुठे मला दाखव. दादा तू पैसे घेऊन गेलाय, परत कधीतरी येईल, वाद मिटतील, परत आम्ही एकत्र येऊ, अशी आशा होती रे, पण या जगातच तो नाहीये, हे मी एक्सेप्टच करू शकत नाहीये दादा, मला हे सहनच होणार नाहीये. मला भेटेल कधीतरी, मला भेटेल ही आशा होती, पण आता तो या जगातच नाहीये, हे मला सहन होत नाहीये. इतकी रडत असते शरू, इतकी रडत असते. आणि तिला रडताना बघून जानकी आणि अवंतिका अगदी गप्प बसलेले असतात. यांना काय करावं आणि काय नाही काही सुचत नसतं. तीच भेटू शकत नाही, असं का केलंस तू? शर्वरीचा एवढा आरडाओरडा कांगावा ऐकून लगेच आता सुमित्रा पळत आलेली असते. शर्वरी काय झालंय, शर्वरी काय झालंय काही कोणी सांगेल का मला? ऋषिकेश म्हणतो आई जे घडायला नको होतं ते घडलंय. ऋषिकेश काय झालंय जरा स्पष्ट बोलतोस का? मला कळत नाहीये तू काय बोलतोय. विक्रांतराव आपल्या सगळ्यांना सोडून गेले, ते या जगात नाहीये. आता मात्र सुमित्राला धक्का बसलेला असतो, तिच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकते. काय बोलतोय तुझं, तुला तरी कळतंय का? आपल्या घराच्या पाठीमागच्या भागात वास येत होता म्हणून सारंग, ऐश्वर्या, जानकी तिथे खोदायला गेले. बघतो तो काय विक्रांत भाऊजींची डेड बॉडी सापडली आहे मागच्या अंगणात. काय सांगतोय सुमित्रा, मागच्या अंगणात? काय बोलतोय ऋषिकेश? हो आई तुझे ऐकलंय ते बरोबर आहे, मागच्या अंगणातच विक्रांत भाऊजींची डेड बॉडी सापडायला लागलेली असते. तिला सगळे सावरण्याचा प्रयत्न करतात. गळ्यात पडून आता शर्वरी रडत असते. दोघींना सुद्धा सावरण्याचा सगळेच प्रयत्न करत असतात. त्यांची डेड बॉडी कोणाला सापडली? ऐश्वर्याला. ऐश्वर्याशिवाय कोणी हे करू शकत नाही. ऐश्वर्यानेच माझ्या नवऱ्याला मारले. ऐश्वर्याला माझा राग यायचा, माझ्यावरची खुन्नस काढण्यासाठी तिनेच विक्रांतला मारलं आणि आपल्या मागच्या अंगणात पुरलं. मी 100% सांगते ऐश्वर्यानेच माझ्या नवऱ्याला मारलंय. आता ही शर्वरी मागचं पुढचं काही विचार करत नाही आणि डायरेक्ट बोलायला लागलेली असते की ऐश्वर्यानेच माझ्या नवऱ्याला मारलंय. 100% तिनेच माझ्या नवऱ्याला मारलं. आणि आता आरडाओरडा करत असते शर्वरी. की म्हणते प्लीज वंश असा आरोप करू नका, तिने काहीच केलं नाही, मी सुद्धा होते तिथे. ऐश्वर्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे काय बोलते जानकी, तुझं तुला तरी कळतंय का? पाण्यात बघते, माझा रागराग करते, तिरस्कार करते, काय माझ्यावर घाणेरडे आरोप लावते. तिनेच हे केलंय, मला माहितीये, मला धडा शिकवण्यासाठी. काय तर सूड उगवण्यासाठी माझ्या नवऱ्याला मारून टाकलं आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. आता रडत असते, गायावाया करत असते, कांगावा करत असते. काय करता येईल तेवढे प्रयोग करत असते ही शर्वरी. तरी करायला पाहिजे, मला न्याय मिळायला पाहिजे. ऐश्वर्याने माझ्या नवऱ्याला मारले, मला न्याय हवाय. मोठ्याने रडत असते ही. तिचं ते नाटक बघून, शर्वरीची ती अवस्था बघून आता सौमित्र आणि ऋषिकेश तिघे सुद्धा पागळलेले असतात. क्रम तू कुठे का मला सोडून गेला म्हणून जोर जोरात ती रडत असते. करायला शिक्षा झालीच पाहिजे, तिला काय सोडायचं नाहीये. आता इतका कांगावा केलेला असतो आणि शेवटपर्यंत ती तेच म्हणत असते की त्यांना सोडायचं नाहीये. आता सगळं काही शांत केलेलं असतं त्यांना. आता विक्रांतची बॉडी मिळणं तर वेळ लागणार असतो. तोपर्यंत जानकीने स्वयंपाक वगैरे बनवलेला असतो. ते आता डबा भरत असते. अवंतिका मी ऐश्वर्याला आणि सारंग भाऊजीला डबा घेऊन जातीये. त्यांचं ताट करून ठेवलंय मी, खाऊ घाल त्यांना प्लीज. खरं सांगू का शरुताई जेवतील असं वाटत नाहीये, तरी पण प्रयत्न कर अवंतिका. त्यांनी समजावून बघितलं ते काय शांत होत नाहीच. ताट दे त्यांना, तोपर्यंत मी डबा देऊन आले. आता ऐश्वर्या पस्तावा करत बसलेली असते, माझं खूप चुकलं, मी जानकीचं ऐकायला पाहिजे होतं. जानकीचं ऐकलं असतं तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती. मी सुद्धा अडकली एवढ्या मोठ्या संकटात आणि मी सारंगला सुद्धा अडकवलंय. आता ऐश्वर्याला खूप पश्चाताप होतो. सारंग तर अक्षरशः रडत असतो, कोणत्या सिच्युएशन मध्ये अडकलोय रडत असतो तो. त्यांच्यासाठी जेवण आलेलं असतं. ऐश्वर्याला सुद्धा जेवणाचं ताट देते. लेडी कॉन्स्टेबल असते, ती ऐश्वर्याच्या समोर असं ताट ढकलते जोरात आणि म्हणते गिळ एवढं. ते जेवण बघते आणि ऐश्वर्याला काय करू आणि काही नाही काही सुचत नसतं की हे जेवण मी जेवायचंय, हे जेवण मी जेवायचंय, मला नाही जेवायचंय. तुझ्यासाठी काय आणू, पंचपक्वान्नच ताट आणू का? बोलू का बर्गर बोलू, काय बोलवायचं सांग की. करायचे दरोडे टाकायचे, इथे यायचं रे आमच्या समोर नाटकं करायचे का? हे नको ते नको ते तुमची नाटकं आम्ही पुरवायची.
ती आता खूप बोलत असते ऐश्वर्याला. अरे म्हणते अहो मी नाहीच काही केलंय, का तुम्ही माझ्यावर आरोप लावता? गपचूप जेवायचं आणि नाटकं बंद करायच्या, कोणीच तुझ्या नाटकांना भुलणार नाहीये. एकदम आवाज बंद झाला पाहिजे. ती खूप बोलते ऐश्वर्याला. कडे फक्त बघत थांबलेली असते, ती काही जेवण करत नसते. नाही हो, विश्वास ठेवा, गुन्हेगार नाहीये मी. ते रडत असते, खरंच मी काही केलं नाही सारखी सांगत असते, पण तिचं कोण ऐकायला लागलंय. शर्वरी सुमित्रा बेडवर बसलेले असतात आणि ऋषिकेश आणि सौमित्र तिच्या बाजूला बसलेले असतात. तिला समजावण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतात, ती काही केल्या ऐकायला तयार नसते. म्हणते तुला सांभाळायला लागणार, जे झालंय ते आपण बदलू शकत नाहीये, स्वतःला सावर जरा. शर्वरी जेवायला आणलेलं असतं अवंतिकाने. अवंतिका जेवणाचा ताट ठेवते की सौमित्र म्हणतो जेवण कर ना, मला जेवायचं नाहीये. असू दे, फोर्स करू नको त्यांना. अवंतिका मित्राला समजावून सांगते. नाहीये ना, मग जबरदस्ती नको करायला. अवंतिका फार प्रेमाने समजावून सांगत असते. मुकेश म्हणतो जानकी कुठे आहे का अवंतिका? तिने सारंग भाऊजी आणि ऐश्वर्यासाठी डबा घेऊन गेले जेलमध्ये. आता अवंतिकाने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं ऋषिकेशला. जानकी डबा घेऊन गेली जेलमध्ये त्या ऐश्वर्यासाठी. माझ्या नवऱ्याचा खून केला आणि त्याच्यासाठी डबा घेऊन गेली का ही जानकी? शर्वरी आता जोर जोरात बोलायला लागलेली असते, आरडाओरडा करते. बहिणीला हे सगळं करताना काहीच कसं वाटत नाहीये. माझ्या नवऱ्याचा तिने खून केला आणि तिच्यासाठी जेवण घेऊन गेली जानकी बहिणी. ही अवस्था झाली आणि त्याच बाईसाठी डबा घेऊन गेली जानकी बहिणी. जानकी बहिणीचं वागणंच मला काही कळत नाही. तिथून कांगावा सुरू केलेलं असतो. शर्वरीने रडत असते, जोर जोरात ओरडत असते, नको नको ते बोलत असते. का म्हणते शर्वरी वंशा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ऐश्वर्याने विक्रांत भाऊजीला मारलंय हा गैरसमज आहे तुमचा, तसं काहीच नाहीये. प्लीज तुम्ही विश्वास ठेवा, खरंच तसं काही नाहीये. ऐश्वर्या पूर्णपणे बदलली आहे, ती असं काही करणं शक्यच नाहीये. प्लीज तुम्ही विश्वास ठेवा. एखादा माणूस बदलू शकतो या गोष्टीवर प्लीज शरुताई विश्वास ठेवा प्लीज. माझा जीव वाचवला होता, स्वतःचा जीव धोक्यात घालून ऐश्वर्या कुणाचा जीव घेईल याचा विचार सुद्धा करू शकत नाहीये. वंश प्लीज तिच्याविषयी तुमचा जो गैरसमज झालाय तो बदला प्लीज. अवंतिका बासा, तिची गोडवे गाणं बास. माझ्या नवऱ्याचा खून केलाय तरी तिचं कौतुक चाललंच आहे का तुमचं? कौतुक काय थांबत नाहीये ग? ती आपल्या घराच्या मागे पुरलीये हे तिला कसं कळलं सांग बरं तू? हे केलंय म्हणून तर तिला कळलं ना, म्हणून तर तिथे गेली ती नाटकं करायला. मला तिच्याबद्दल काय वाटायचंय ते वाटू दे, पण मला माहिती तिनेच हे केलंय, तिनेच माझ्या नवऱ्याचा जीव घेतलाय. 100% गॅरंटी हे काम तिने आणि तिनेच केलंय. मी 100% सांगू शकते. नवरा गेलाय, माझ्या आयुष्याची वाट लागली तरी सुद्धा तुम्हाला तिचीच बाजू घ्यायची आहे, तिचंच गोडवे गायचेत ना. वा वा वा, ऐश्वर्या म्हणजे तुमच्यासारखी सगळं काही आहे. त्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना तिचीच काळजी वाटत असेल तर जा की सगळेजण, जा 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 तिकडेच जा सगळे. ते थांबला आणि वेळ व्हायला घालवताय, जा 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 तिच्या जवळ जाऊन बसा. इथून लगेच निघायचं, इथं कोणीच थांबायचं नाहीये. बरी जोरात ओरडते आणि म्हणते निघा, मला एकटीला राहू द्या, माझ्याजवळ अजिबात कोणी थांबायचं नाहीये सांत्वन करायला. ऐश्वर्याकडे जाऊन बसा. सौमित्र बघतच थांबलेले असतात, काय करावं आणि काय नाही. आणि सुमित्रा तर फक्त रडत असते मुलीची ही अवस्था बघून. जानकी आता पोलीस स्टेशन मध्ये आलेली असते डब्बा घेऊन, आणि डबा ठेवते आणि इकडे तिकडे शोधत असते कोणी येतं की काय. बरोबर ऐश्वर्याला आणि सारंगला सोडलेलं असतं, त्यांच्यासाठी जेवण आणलेलं असतं. ऐश्वर्या जेव्हा जानकीला बघते इतका आनंद होतो तिला की रडूही येत असतं आणि आनंदही होतो की जानकी आली फायनली मला भेटायला. घट्ट अशी मिठी मारते जानकीला. जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही कशा आहात, बरे आहात का? ठीक आहे बहिणी. मी म्हणते मी तुझी खूप वाट बघत होते, मला माहिती होतं तू येणार आहे. म्हणतो सगळे मिळून आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय ना ग बहिणी, की तुम्ही हार मानली, इथे अडकून राहायचं नाही, आम्हाला बाहेर पडायचंय. सारंग भाऊजी काळजी करू नका, सौमित्र भाऊजी खूप प्रयत्न करताय तुमच्यासाठी, ते तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणार. पोलिसांनी डेड बॉडी सोबत पकडलंय त्यामुळे बेल मिळणं अवघड आहे, पण तुम्ही बाहेर निघणार यात काही शंकाच नाहीये, कारण तुम्ही काही केलंच नाहीये तर कशी अडकून राहणार. डेड बॉडी सह सापडत नव्हता तर काहीच होत नव्हतं. सगळं काही अवघड झालंय, पण बघू या सिच्युएशन मधून सुद्धा आपण काहीतरी मार्ग काढूया. आम्हाला कोणीच बाहेर काढणार नाही का? सौमित्र भाऊजी मी तेच सारंग भाऊजी मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की सौमित्र भाऊजी प्रयत्न करताय. केस तुमची जरा अवघड आहे तरी सुद्धा ते प्रयत्न करताय तुम्हाला बाहेर काढण्याचा. इथे तुम्हाला काय ठेवणार आणि तुम्हाला इथे ठेवून आम्हाला काय आनंद मिळणार आहे? तुम्हाला सांगितलंय ना भाऊजी प्रयत्न करताय आणि तुम्हाला लवकरात लवकर बाहेर काढणार आहोत. आशा सोडू नका प्लीज. आपण काही केलंच नाहीये तर का अडकताल तुम्ही? आम्ही आशा सोडलेली नाही, आम्ही प्रयत्न करणार आणि तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणार. मला माहितीये ना तुम्ही काही केलंच नाहीये तर का तुम्हाला अडकून ठेवेन मी? चला आता तुमच्यासाठी जेवण आणले, आधी जेवण करून घ्या. जेवण करून घ्या, स्वतःला अजिबात काही त्रास करून घ्यायचं नाहीये. चला बरं आधी जेवण करून घ्या पटापट. दोघांसाठी जेवण आणलेलं असतं, ते मात्र विचारात अडकलेले असतात, फार टेन्शन मध्ये असतात. जानकी समजून सांगत असते, समजून सुद्धा घेत असते, पण त्यांच्यावर वेळच तशी असते. खुनाच्या आरोपात ते जेलमध्ये गेले त्यामुळे ते खूप घाबरलेले असतात. जानकी म्हणते प्लीज तुम्ही दोघं असं उदास राहू नका ना, मग आमचा हुरूप आमची जी एनर्जी आहे ना तुम्हाला सोडवण्यासाठी धडपड करतोय ती जाती निघून. तुम्हीच असे हरला उदास राहिला तर आम्ही काय करायचं? पॉझिटिव्ह राहा, सगळं काही चांगलंच होणार आहे. जानकी आता ऐश्वर्या आणि सारंगला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, प्लीज तुम्ही उदास राहू नका. त्या दोघांचा माझ्यावर विश्वास नाहीच आहे का मी तुम्हाला सोडवेल म्हणून? तुम्हाला वाटत नाहीये मी सोडवेल तुम्हाला? तो गुन्हा तुम्ही केलाच नाहीये त्याची शिक्षा मी कशी भोगू देईन तुम्हाला? मी मगासपासून सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही विश्वास का ठेवत नाहीये? नाही तुम्ही खून केलाय माहितीये ना मला, मग मी तुम्हाला का अडकवेल, का अडकू देईल तिथे? विश्वास ठेवा, तुम्हाला मी बाहेर काढणार म्हणजे काढणार.
जानकी म्हणते माझ्यावर विश्वास नाहीये का? ऐश्वर्या तर जानकीच्या हातात हात देते आणि जरा आधार देण्याचा प्रयत्न करत असते जानकी, कारण ऐश्वर्या आणि सारंग खूप खूप अवघड सिच्युएशन मध्ये अडकलेले असतात. ऐश्वर्या विश्वास आहे असा दिलासा दिलेला असतो जानकीने आणि त्यांनी सुद्धा हातात हात देऊन दाखवलेलं असतं की हो आम्हाला विश्वास आहे. जानकी सुद्धा म्हणते तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणार, फक्त विश्वास ठेवा. आता शर्वरीने इतकं रडून रडून कांगावा केलेला असतो. मला वाटलं होतं या घरात माझी माणसं आहे, माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहे, पण नाही. जानकी माझ्या नवऱ्याचा खून करणाऱ्या लोकांना डबा पोचवायला गेलीये. समजून घेणारी माणसं आहे, माझ्यावर प्रेम करणारी, मला न्याय देणारी माणसं आहेत, पण नाही, सगळं विरुद्ध आणि माझा गैरसमज होता. मला कळलंय इथं कोणीच नाहीये माझं, आता चांगलंच कळलंय मला. शांत होता माझा, आता तो सुद्धा नाहीये. आता माझं कोण आहे? माझं कोणीच नाहीये. एकटी पडले गाई, मी एकटी पडले, कोणीच नाही राहिलंय मला, कोणीच नाही राहिलंय. शर्वरी रडत असते आणि सुमित्रा बिचारी काहीच बोलत नसते, कारण तिच्या पुढे सगळं धक्कादायक अशा घटना आलेल्या असतात. काय तर तिचा शर्वरीचा नवरा गेला हे समोर आलंय आणि त्याला कोणी मारलं तर ऐश्वर्या आणि सारंगने मारलं असं समोर आलेलं असतं. त्यामुळे सुमित्राची तर बोलतीच बंद झालेली असते. ती बिचारी काही बोलत नसते. समोर जे चाललंय ते फक्त ती बघत असते. किंमत कळून चुकली या घरात माझी किंमत काय? माझ्या नवऱ्याचा खून केलाय त्या ऐश्वर्याने, त्या बयेने, आणि तिच्यासाठी डबा घेऊन गेली ती जानकी. तिला बोलायचं, तिला जाव विचारायचं सोडून तिच्यासाठी डबा पोहोचवते. माझी किंमत तर मला कळाली की. तर तिला सावरायला जाते, तिचा हात असा झटकावून टाकलेला असतो. ऋषिकेश म्हणतो आई थांब तू, तुला आपल्याला समजून घ्यायला लागणार आहे. तिच्यावर काय वेळ आहे, तिच्यावर काय परिस्थिती, तिची मनस्थिती काय आपल्याला कळतंय ना आई. मग आपणच जरा समजूतदारपणे वागूया. आता ऋषिकेशने आता जवळ घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, शांत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. नाही दादा, मला कुणी सांभाळून घेत नाही, कुणीही समजून घेत नाही आणि माझ्या बाजूने तर कोणी राहिलेलंच नाहीये. शर्वरी रडत असते आणि त्याच्यासमोर फार अशी नाटकं दाखवत असते की खरंच विक्रांत नाहीये, मला किती दुःख होतंय. म्हणतो शांत हो दादा, हे काय झालंय आणि कशी मी शांत हो? तू कसं म्हणतोय की शांत हो? ऐश्वर्यावर आरोप आहे ना की ऐश्वर्याने विक्रांतला मारलंय, ऐश्वर्यानेच विक्रांतचा खून केलाय, तुझं आयुष्य ऐश्वर्यानेच उद्ध्वस्त केलंय, हो ना शर्वरी? शर्वरी म्हणते हो, ठामपणे सांगते मी, माझ्या नवऱ्याला म्हणजे माझ्या विक्रांतला ऐश्वर्यानेच मारलंय. वाटतंय ना शर्वरी, तिनेच हे सगळं केलंय? हो, मी 100% सांगू शकते तिनेच हे केलंय. हे जर हे केलं असेल तर कायदा तिला सोडणार नाही म्हणजे नाही, लक्षात घे. मी सुद्धा तुला न्याय मिळवून दिल्याशिवाय काही गप्प बसणार नाही. आता शर्वरीला शब्द दिलेला असतो ऋषिकेशने की मी तुला न्याय मिळवून देणार म्हणजे देणार. तुला वचन देतो, ऐश्वर्याने जर विक्रांतला मारलं असेल तर तिला सजा मिळणार म्हणजे मिळणार. जानकीने ऐश्वर्याला आणि सारंगला वचन दिलेलं असतं, तुम्हाला या सगळ्या याच्यातून मी सोडवणार, हे माझा शब्द आहे आणि मी वचन देते तुम्हाला. नवरा बायको या सगळ्यांच्या कसाट्यात अडकलेले असतात. आता ऋषिकेश बहिणीची बाजू घेत असतो आणि जानकी ऐश्वर्याची आणि सारंगची बाजू घेत असतो. आता हे सगळं युद्ध सुरू झालेलं असतं यांच्यातच. मात्र शर्वरीने घट्ट अशी मिठी मारलेली असते, खूप रडत असते. ऋषिकेशने जवळ घेतलेलं असतो, तिला सावरण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. एक मोठा भाऊ असतो या नात्याने तिला आधार देत असतो. आता सुमित्रा हे बघून खूप रडायला लागलेली असते. खरं म्हणते ऋषिकेश दादा आणि सौमित्र माझ्याशी असं का वागताय ना जानकी, मला कळत नाही. या मी काय केलंय तुला? असं काय बोलते ऐश्वर्या तू? आले होते भेटायला तेव्हा ते मला भेटलेच नाही, माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. ते फक्त सारंगशी बोलले, सारंगला भेटले आणि निघून गेले. माझ्याकडे बघितलं नाही, माझी विचारपूस सुद्धा केली नाही. प्रसंग लगेच सारंगला आणि ऐश्वर्याला आठवलेला असतो की फक्त त्यांनी सारंगला आधार दिला, सारंगला शब्द दिला, माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. दोघे मिळून इथून तुला बाहेर काढू हा शब्द आहे माझा. त्यांना सुद्धा असं वाटतंय का की विक्रांत भाऊजींचा खून केलाय, असं दोघांना वाटतंय का? की म्हणते नाही ग ऐश्वर्या, काही काय बोलतेस तू? असं कसं वाटेल त्यांना? तुझं काहीतरी गैरसमज होतोय. यांचं तसं काही म्हणणं नाहीये आणि सौमित्र भाऊजींचं म्हणशील तर शर्वरी वंशने जे काही सांगितलंय त्यांना पटलंय म्हणून सौमित्रची तशी रिॲक्शन असेल. पण तुम्ही दोघांनी खून केला नाही हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती. शर्वरीला असं वाटतं की तिच्या नवऱ्याचा खून मी केला. हो, शर्वरी वंश ओरडून ओरडून तोच कांगावा करताय की ऐश्वर्यानेच माझ्या नवऱ्याचा खून केला. चिडचिड होऊ शकते, ऐश्वर्या मान्य आहे, पण तू खून केला नाही हे मला माहितीये ना. त्यांच्यावर जी वेळ आली आहे, त्यांच्यावर जो प्रसंग आहे, त्यामुळे त्यांची चिडचिड होणं, असं विचित्रसारखं बोलणं साहजिक आहे. आपण त्यांना समजून घेऊ. ऐश्वर्या प्लीज, का मारेन विक्रांत भाऊजीला आणि विक्रांत भाऊजीला मारण्याचा संबंध काय येतो सांग बरं तू? आणखी म्हणते ऐश्वर्या बासा, हायपर होऊ नकोस, मला सगळंच कळतं आणि सगळीच परिस्थिती माहितीये, एवढा आरडाओरडा करायची गरज नाहीये, एकदम शांत हो. एक्स्ट्रीम रिॲक्ट करू नको प्लीज. मी एक्स्ट्रीम वागतीये, तुला असं वाटतंय का? म्हणजे माझ्यावर सरळ सरळ खुनाचा आरोप टाकला जातोय आणि जानकी तू म्हणते की रिॲक्टच करू नको. माझ्यासाठी हे समजून घेणं खूप डिफिकल्ट आहे, तुला बोलणं खूप सोपं आहे जानकी. या क्षणी मी जेलमध्ये अडकली आहे जानकी, तुला कळतंय का काय सिच्युएशन आहे माझी? न केलेल्या खुनासाठी इथे अडकली आणि हे मला सहनच होत नाही. उगाच माझ्यावर आरोप लावले जातात. लिहून देते जानकी, हे सगळं शर्वरीनेच केलंय, म्हणूनच आपल्या घराच्या मागच्या बाजूला आणून पुरलंय तिने. हे शर्वरीनेच केले, कागदावर लिहून देते तुला. मुद्दाम विक्रांत भाऊजींच्या खुनामध्ये मला अडकवतीये. एक तर ती बाहेर राहणार आणि मी तिच्या रस्त्यातला काटा आहे तो काटा पण दूर होऊन जाणार. सगळं काही शर्वरी डोकं लावून करते. काहीही बरळती ऐश्वर्या नाही, मी काहीही बरळत नाहीये. ही
ही रिअल फॅक्ट आहे. तरी जेव्हा आपल्या घरात आली तेव्हा तिच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे हे मी तुला सांगितलं, आठवतंय का? तरी गडबड आहे हे सुद्धा मीच तुला सांगितलं. पैसे चोरले हे पण मीच तुला सांगितलं. नंतर तू शर्वरीच्या मागावर गेली आणि मग तुला विश्वास पटला की मी जे सांगते ते खरंय. शर्वरी आणि राहुलला तू रंगे हात पकडलं, बरोबर ना? हो, मग या सगळ्याचा तर राहुलशी काय संबंध? या सगळ्या गोष्टींमुळेच ती शर्वरी विक्रांतच्या मरण्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडतीये. तुला कळत नाहीये का जानकी? हे सगळं करतीये कारण तिचा माझ्यामुळे प्लॅन फेल झाला ना. तिला सगळा पैसा घेऊन त्या राहुल बरोबर पळून जायचं होतं. की तू समजून घे मला प्लीज. ऐश्वर्याच्या सगळ्याच गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि ती जानकीला सुद्धा समजावून सांगत असते आणि सारंग फक्त ऐकत असतो कारण सारंगला या गोष्टीतलं काही माहितीच नसतं. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तुला लक्षात येते का सगळं हे वेगळं आणि विचित्र आहे. मी पहिल्यासारखी नाहीये, मी बदललीये. पण मी बदललीच नाही हे दाखवण्याचा ही लोक सारखा प्रयत्न करतात. फालतू आणि चुकीचे थॉट माझ्या मनात नाही येते जानकी. प्लीज मला समजून घे. तुम्ही नाही मारलंय विक्रांतला. प्लीज विश्वास ठेव. हो ऐश्वर्या, विश्वास आहे. तू नाहीच मारलाय भाऊजींना. संशय आहे कारण पोलिसांनी तुला रंगे हात पकडले म्हणून. तुझ्या मूर्खपणामुळे. हो ना, एवढं तर कळते ना, तुझ्या मूर्खपणामुळेच तू अडकली ऐश्वर्या. मग जरा शांत बस. आपल्याला माहिती की आपणच मूर्खपणा केलाय. शर्वरी वंशांना माहिती आहे का? नाही ना. मग त्यांचं बोलणं साहजिक आहे ना, बोलू दे की त्यांना. की म्हणते ऐश्वर्या रिक्वेस्ट करते जरा पेशन्स ठेव ना. खरा गुन्हेगार जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत शांत हो प्लीज. एवढी हायपर होऊ नकोस प्लीज. त्याबद्दलचा संशय सुद्धा पुसला जाणार नाही जोपर्यंत खरा गुन्हेगार समोर येत नाही. कळतंय का तुला? तोपर्यंत आम्हाला इथे राहायचं नाहीये वहिनी. तोपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करू भाऊजी. तुम्ही तरी शांत राहा. दोघं खचून जाऊ नका प्लीज. बरं म्हणते गुन्हेगार समोरच आहे पण आपण त्याला ओळखत नाही आहोत जानकी. तुला कळत नाही का? हा भाग तर इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. राहुल आलेला असतो शर्वरीला भेटायला. विक्रांतची बॉडी मागच्या अंगणात सापडली. अरे चांगलंच की आपल्या दोघांमधला काटा कायमचा निघून गेलाय. आणि आता हे दाराला कान लावून जानकीने ऐकलेलं असतं की राहुल शर्वरी बरोबर काय बोलतोय. जानकी इतकी घाबरलेली असते. इकडे अवंतिकामध्ये काय झालं? ऐश्वर्या जे काही बोलत होती ते अगदी खरंय. माझ्या कानाने ऐकलंय अवंतिका. राहुल आणि शर्वरी वंशमध्ये काहीतरी आहे. कान भाऊजींचा खून शर्वरीनेच केलाय हे ऐश्वर्या मला ओरडून सांगत होती अवंतिका. ऋषिकेश मग तू काय बोलते? तुला तरी कळतंय का जानकी? शर्वरी कशाला खून करेल तिच्या नवऱ्याचा? आता ऋषिकेश आणि जानकी मध्ये भांडणं लागलेली असतात. तुमच्या डोळ्याने बघा, तो राहुल शर्वरी वंशांच्या खोलीतच आहे. तुमच्या डोळ्याने बघा. आता ऋषिकेश, जानकी, अवंतिका आलेले असतात. अवंतिकाच्या रूमच्या बाहेर राहुलला रंगे हात पकडण्यासाठी. बघू आता त्याला पकडणार का आणि काय खरं काय खोटं हे कळणार का? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.